नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील तुम्हा सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. खूप छान वाटतंय. आत्ताच माझ्या ज्या मित्राने सगळं काही वर्णन केलं, मला असं वाटलं की मेरे लिए कुछ बचेगा की नाही बचेगा. पण खूप छान वाटलं. खरं तर सगळ्या आठवणी अशा धावून आल्यासारखं झालं. मला वाटतं आम्ही 1993ला कॅम्पची सुरुवात केली आणि मला खूप अभिमान आहे की मी आणि सुमन लोपिस ह्या पहिल्या 2 व्हॉलेंटियर्स होतो आम्ही, ज्यांनी कॅम्प कंडक्ट केला. आणि आमची जी सुरुवात झाली ती फाद्यांच्या ह्याच्यापासून झाली. सुरुवातच मला करावीशी वाटते की ज्याच्यामुळे मी आज आहे. साऱ्या पैंजणांनी केला कसा ऋणुझुणू नाद, साऱ्या पैंजणांनी केला कसा ऋणुझुणू नाद, ऐकू आली तुझी कविता पुन्हा मला साध. खूप बोलायचं होतं, खूप बोलायचं होतं, मुक्या शब्दांना आज तुझ्या लढी पायी काना मात्रांचा घसाज. मुकी बोली जरी तुझी आता काजळ कातर, मुकी बोली जरी तुझी आता काजळ कातर, समंजस दुःख तुझं त्याला किती ग पाझर, त्याला किती ग पाझर. खरं तर हा पाझर फुटण्याचं किंवा आम्हाला व्यक्त होण्याचं जे साधन होतं तो कॅम्प होता. पहिलीच वेळ होती. जीवन दर्शन केंद्रामध्ये बरेचसे कार्यक्रम आमचे झाले होते. पण मला चांगलं आठवतंय की तो काळ असा होता की आम्ही मुलं ना आईवडिलांशी तितके कनेक्ट नव्हतो किंवा एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्हाला काय वाटतं किंवा आमच्या मनात काय चाललं आहे हे सांगण्याची मुभा किंवा तितकं ओपनली आम्ही बोलत नसतो. फादर अशा रूपाने माझ्या आयुष्यात आले की मनातलं मांडणारं कोणीतरी असावं लागतं. आणि त्या वेळात असंही व्यक्त होता येत नव्हतं, तेव्हा मग पत्राचा आधार होता, कवितेचा आधार होता. जेव्हा कविता समोर आली तेव्हा फादरने खूप कौतुक केलं, तू छान लिहू शकतेस. ही पहिली कौतुकाची छाप होती जी आज मला इथवर घेऊन आली. आणि पत्र अशी होती की जी त्यांनी मला सांगितलं की ही पत्र तुला कॅम्पमध्ये वाचून दाखवायची. खरं तर माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे की इतक्या लोकांचा तो मॉब आणि त्याच्यासमोर आपल्या मनात काय चाललंय जे आपण अगदी प्रायव्हेटली जे फादरना सांगितलं होतं ते आत्ता इतक्या सगळ्यांसमोर व्यक्त व्हायचं आहे. पण लिटरली की त्यावेळेला जर मी व्यक्त झाली नसती तर आज मी इथे नसते. कारण की इतकं शांत, म्हणजे कोणीही टाळी वाजवली नाही, इतकं ते मनातलं होतं. प्रत्येकजण त्याला कनेक्ट झाला होता. जेव्हा नैराश्य येतो, जेव्हा आत्महत्येचा विचार येतो, त्यावेळेला आपल्याला काय करायचं ते सुचत नाही आणि तेव्हा कुठेतरी हा आधार हवा असतो. आणि ती वेळ तशी होती, तो स्टेज तसा होता. आणि त्यावेळेला आम्हाला फाद्यांच्या रूपाने एक देवच म्हणावं लागेल. त्यांना आम्ही देवत्वच दिलं आज. आणि मला खूप छान वाटतं की गुरुपौर्णिमा येते आणि ही कदाचित गुरुवंदना असेल म्हणून आम्ही आज जमलो आहोत आपण सगळेजण इकडे. एक संवाद कसा साधावा किंवा तो संवाद सुसंवादाकडे कसा जावा. खरं तर सरांनी खूप छान मगाशी सांगितलं आपल्याला, पण तरीसुद्धा मला सांगावं असं वाटतं की लॉकडाऊनच्या काळात आपण पाहिलं की सगळे सोशल मीडियावरती असतात. सगळेजण त्यावेळेला इतके ॲक्टिव्ह झाले होते की मला हे पण येतं, मला ते पण येतं, मी हे करू शकते, मी ते करू शकते. पण ॲक्च्युली आपल्याला काय करता येतं ह्या तो जो वेळ मिळाला होता ना आपल्याला, त्यामध्ये आपण सगळ्यांनी केलं. पण खरंच की संवाद आपण म्हणत होतो की 2 बोटावर येऊन ठेपला आहे, तो संवाद कुठेतरी खूप जवळ आला. जे आपण फक्त मोबाईलवरती हाय बाय आणि तिथपर्यंत सगळं मर्यादित होतं, इतके आपण सगळे गुंतलो होतो. पण त्या संवादाची मुहूर्तवेळ आम्हाला त्यावेळेला 93मध्ये जी मिळाली की कसा संवाद साधला पाहिजे, आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप केली पाहिजे, आपल्याला समोरच्याशी कसं बोलता आलं पाहिजे. म्हणजे फक्त तुमचं व्यक्तिमत्वच नाही, जसं आपले प्रकाशकांनी इतकं सुंदर बोलले होते तेव्हाही मला वाटलं की अरे कुछ तो बचना चाहिए मेरे लिए बोलने के लिए. त्यांनी सुद्धा सांगितलं इतकं सुंदर की व्यक्ती आणि व्यक्तित्व याच्यामध्ये खरंच फरक आहे. तुम्ही व्यक्ती म्हणून कसे असता आणि तुमचं व्यक्तिमत्व कसं असतं आणि ते कसं घडलं पाहिजे किंवा घडवलं पाहिजे. तुम्ही समोरच्याची कसं अप्रोच होता, तुम्ही कसं बोलता, तुमच्या साध्या बोलण्यातून सुद्धा समोरच्या दुखावला जातोय का किंवा तुम्ही कसं बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं तिथे इतकं मूळ होतं ना की आम्हाला तिथेच सगळं खतपाणी जे म्हणतो ते सगळं मिळत गेलेलं. फादर सॉलोमन त्यावेळेला मला फादर जॉन यांना भेटून सुद्धा कदाचित त्यांनी मला ओळखले की नाही मला माहीत नाही, पण बऱ्याचशा कॅम्पला ते होते. तर
खूप आनंद झाला की सगळेजण होते. म्हणजे सॉलोमन फादर यांनी सुद्धा आम्हाला त्यावेळेला कॅम्पमध्ये मॅनर्स शिकवलं होते की प्लेट्स कशा आपल्या पाहिजेत किंवा क्रॉस जाऊन जेवण घ्यायचं नाही वगैरे. ह्या अशा छोट्या छोट्याशाच गोष्टी होत्या की ज्या नेहमीच्या रुटीन लाईफमध्ये आपण करत असतो. सरळ उठतो समोरच्याच्या प्लेटमध्ये असं उठून क्रॉस करून मग देतो वगैरे. ह्या अगदी छोट्याशा गोष्टी होत्या ज्या शारीरिक आपल्या हालचालीच्या कशा असल्या पाहिजेत. इतकं अगदी थोडंसं आपल्याला वाटेल की पण खूप मोठं ज्ञान आहे ते तिकडे त्यावेळेला मिळालं होतं. माझा प्रवास सांगाल तर कॉलेज झाल्यानंतर माझ्याकडे जसं फादाने तिथे कौतुकाची थाप म्हणून माझ्या शब्दांना खूप मोठं केलं होतं त्यावेळेला. आणि तिथून जो काही प्रवास सुरू झाला लिखाणाचा तो थांबला नाही, तो लिहत गेली. आज माझी संस्था आहे शब्दवेध साहित्य प्रतिष्ठान म्हणून, ज्या संस्थेमार्फत आपण दरवर्षी एक राज्यस्तरीय श्रीमंत नरवीर चिमाजी अप्पांच्या नावाने साहित्य संमेलन आयोजित करतो. कारण की आपल्या वसईला त्यांचा इतिहास आहे आणि तो आज राज्यभरातून मी घेते. आणि मला खूप अभिमान आहे की राज्यभरातून वेगवेगळ्या देशातून आपल्याकडे ती लोक येतात आणि मी त्यांना काहीतरी देऊ पाहते. ते संमेलन त्याच्यानंतर स्वर्गीय सुरेश भट्ट गझल सम्राट त्यांच्या स्मृतिप्रीतीर्थ गझल मुशायऱ्याचे कार्यक्रम मी घेते. त्याच्यानंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी कथा कविता वगैरे ह्यांच्या स्पर्धा. आणि मेन ज्यांनी मला ओळख दिली अगदी माझ्या दिवाळी अंकाचं नावसुद्धा अधोरेखित देण्यामध्ये सुद्धा एक होतं की मला सगळ्यांना असं अधोरेखित करायचं होतं, अंडरलाईन करायचं होतं प्रत्येक गोष्टी. आणि एक वेगळा विषय घेऊन आपण अधोरेखित आज गेली 10-12 वर्ष काढतो आहे. त्याची संपादिका म्हणून मला खूप अभिमान आहे. खूप मानाचे पुरस्कार त्यांनी सुद्धा घेतली. पण कुणीतरी टिंब द्यावा लागतो तेव्हा त्याची रेषा बनते आणि ते टिंब देण्याचं काम फादर पॅट्रिक यांनी केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरात करावं. आणि तिथे सगळ्या सहृदय मान्यवरांचा सन्मान त्यांच्या कुटुंबाने केला. हे एक आणखीन मला खूप विशेष वाटलं की तो एक आनंद सोहळा आहे, आपला कौटुंबिक सोहळा आहे असंच वाटलं. पुस्तकाला तर भरभरून शुभेच्छा आहेच, कारण की आता सोशल मीडियावरती यूट्यूब चॅनल किंवा अनेक माध्यमं अशी आहेत की जी उघडल्यानंतर आपल्याला खूप सारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरचे व्हिडिओज मिळतात, मोटिवेशनचे व्हिडिओज मिळतात. पण आम्हाला ते मोटिवेशन म्हणजे जे समोरून अनुभवायचं होतं ना ते सगळं आम्हाला त्यावेळेला असं सहज मिळालं होतं. खरं तर तेव्हा तितकंसं ते आम्हाला हे नव्हतं. म्हणजे हां करायचं आहे, फादरने सांगितलं म्हणून हे करायचं आहे. पण आम्ही जेव्हा अनेक चर्चमध्ये जाऊन जेव्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे सुद्धा जे आम्ही कॅम्प्स केले होते मला खूप छान वाटलं त्यावेळेला सुद्धा की आम्ही ज्येष्ठ लोक आहेत. तेव्हा असंही विचारायला नाही अरे मी किती लहान आहे आणि मी ह्यांना काय सांगणार. पण आरोग्याविषयीचे कॅम्प्स आम्ही घेतले. तर सुदृढ मन हे आरोग्याचा पहिला पाय आहे. तर त्यांची मानसिक बदल जो करायचा होतो तो त्यावेळेला करण्याची संधीसुद्धा ह्या कॅम्प्सद्वारे आम्हाला मिळाले. आणि कॅम्प्सबद्दल तर त्यांनी पूर्ण सगळंच सांगितलं की ते कॅम्प्स कसे होते, कसे घेतात वगैरे. पण ओव्हरऑल खूप छान. म्हणजे मी शब्दांविषयी जसं बोलत होती तेव्हा जेव्हा अगदी ॲक्च्युअलमध्ये पुस्तकं छापणं हे आत्ताच्या काळामध्ये म्हणजे कवितेचं पुस्तकसुद्धा 40,000पर्यंत जातं. मग आपण पुस्तकं कशी छापायची. आपण जर चांगलं साहित्य असेल तर मग एखादा प्रकाशक मिळतो आणि तो फ्रीमध्ये सुद्धा करतो. पण तेवढा करायला सुद्धा आपल्याकडे तेवढं टॅलेंट पाहिजे. जेव्हा माझा निशब्द कथासंग्रह जेव्हा 3 भाषेमध्ये प्रकाशित होतो, हिंदी, गुजराती, कन्नडमध्ये, तेव्हा त्याचा नक्कीच रास्त अभिमान वाटतो आणि तो सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट तो मिळालेला होता. देहमूठ संग्रहावरती आज 38 परीक्षणं मान्यवरांची येऊन ती सुद्धा पेपरमध्ये छापून आली. हा कुठेतरी त्या शब्दांचाच सन्मान होता की ज्या शब्दांना तेव्हा कौतुकाची थाप मिळाली होती. त्याच्यानंतर जेव्हा मला असं वाटलं की आपल्याकडे विकण्यासारखं काही नाही आहे, पुस्तकं किती विकणार किंवा विकत घेऊन वाचण्याची मनोवृत्ती नाही. त्याच्यामुळे मग त्याच्यावरती काम करण्यासाठी आपण काय करू शकतो, बिझनेस मॅनेजमेंट केलं. त्याच्यानंतर मग बॉन्टोविनचा एक प्रोग्राम केला. त्याच्यामध्ये सुद्धा 70 बिझनेसमॅन होते आणि त्याच्यामध्ये 14 जणांनी जी ट्रॉफी अचीव केली. त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्वतः आलो तेव्हा वाटलं की असं आपण काहीतरी करू शकतो. मग पल क्रिएशन हा पर्सनलाइज गिफ्टिंगचा व्यवसाय चालू केला, ज्याच्यामध्ये माझी साईजचे अल्बम्स, त्याच्यावरती तुमचे फोटोज, माझ्या कविता अशी कन्सेप्ट घेऊन आले. स्क्रोल कार्ड, ग्रीटिंग कार्ड्स वगैरे एक माध्यमं निवडली. मग्सवरती खूप साऱ्या फुलांची रेंज आणली की जी फुलं आत्ताच्या मुलांना माहितीच नाही, त्याच्यावरती लिखाण झालं. हे सगळं वेगळेपण करत असताना मला कुठेतरी स्वतःला सापडत होती असं म्हणता येईल की जे राहून गेलेलं होतं ते करायचं होतं ते केलं. पण मी जसं पहिल्यापासून म्हणते तसं की कुठेतरी टिंब कोणीतरी द्यावा लागतो तेव्हा त्याची रेषा बनते आणि ते काम खरंच फादरनी केलं. आणि माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्यांना की असंच आणखीन काम होऊ दे
आम्हाला सुद्धा कधीतरी पुन्हा कॅम्पमध्ये येऊन विद्यार्थी होऊन तो कॅम्प अटेंड करायला मिळेल अशी खरंच खात्री वाटते. आणि काय बोलू असं झालं आहे, खरं तर खूप खूप सारं मनात दाटलेलं आहे. म्हणजे आज मी त्यांची बहीण आहे, त्याच्यामुळे मला तो एक आणखीन रास्त अभिमान आहे की मी फादांची बहीण आहे. आणि बहीण म्हणून त्यांनी मला प्रत्येक वेळेला जो काही सल्ला दिला, ज्या काही माझ्या चुका होत होत्या त्याच्यावरती त्यांनी जे परखडपणे मला सांगितलं, कारण आपल्या आयुष्यात परखड माणूससुद्धा असणं खूप गरजेचं असतं. गुडी बोलणारे आपल्या आजूबाजूला खूप असतात, पण आपण कुठे चुकतोय हे सांगणारं कोणीतरी मार्गदर्शक असावं लागतं. आणि ते त्या रूपाने माझ्या आयुष्यात आहेत, पहिल्यापासूनच होते, अजूनही आहेत. आम्ही खूप कनेक्ट होतो एकमेकांशी. तर माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि अजून म्हणजे मराठी हिंदी आवृत्ती तर त्याची येणारच आहे, त्याची मी वाटच बघते की ती कधी येते वगैरे. पण हे पुस्तक आवर्जून सगळ्यांनी घ्या म्हणण्यापेक्षा ते वाचाच तुम्ही आणि दुसऱ्यांपर्यंत ते कसं पोहोचेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. म्हणजे जशी माध्यमं सांगितले त्या माध्यमावरती, पण मला वाटतं जुनी जाणची जी मंडळी आहेत त्यांना तो जो कागदाचा सुगंध असतो किंवा पान उलटण्याचा जो आनंद असतो किंवा ते जर हातात पुस्तक घेऊन वाचलं तर ते अधिक आपण कनेक्ट होतो. तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ते पुस्तक विकत घेऊन वाचावं ही माझी खरंच विनंती आहे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इतके सगळे तुम्ही इतक्या संख्येने इथे हजर राहिलात. आणि मी विसरण्याच्या आधी सांगते की अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन, म्हणजे श्रीखंडातल्या केशर काळी इतकं मुस्कं वेचक असं सूत्रसंचालन आपली सखी करते, तिचं सुद्धा एकदा अभिनंदन करूया. आणि एवढं बोलून मी इथे थांबते. थँक्यू.